नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत मटार भात कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। अगदी परफेक्ट प्रमाण मी सांगितलेलं आहे। 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी, त्याच्या दुप्पट घ्यायचं। कोणतंही भांडं असेल तर त्याच्या दुप्पट आपण पाणी घ्यायचं आहे। बघा किती मोकळा सुटसुटीत आपला भात झालेला आहे। असा मटार भात खूप छान लागतो। मुलांना असा सुका भात वगैरे खायला दिला तरी खूप छान लागतो। तुम्ही नक्की करून बघा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। मटार भात बनवण्यासाठी मी इथे लागणारे साहित्य घेतलेले आहे। तर अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत। ह्याच वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। मी कोलम तांदूळ घेतलेला आहे। बघा तुम्ही कोणताही तांदूळ घ्या। मी इथं आलं आणि लसूण थोडंसं टेचून घेतलेलं आहे असं जाडसर। 2 तमालपत्राची पानं, 2 ते 3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 मिरची बारीक चिरलेली घेतलेली आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं तुम्हाला तांदळाचं परफेक्ट प्रमाण सांगणार आहे। 1 वाटी ह्या वाटीने तांदूळ घेतले आहेत तर 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। कोणतीही आपण वाटी घेतला, पेला घेतला त्या मापाने त्याच्या दुप्पट पाणी आपण घ्यायचं। मी इथं एक कढई घेतली आहे। मी आज कढईमध्येच भात करणार आहे। तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता। मी इथं घालून घेतलेलं आहे कढईमध्ये 2 चमचे तेल। चांगलं गरम झालं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया आधी मोहरी। मोहरी चांगली तडतडली की आपण याच्यामध्ये घालून घेऊया अर्धा चमचे जिरं। एकदम कमी साहित्यामध्ये आपण मटार भात करणार आहोत। जिरं जरा भरपूरच घालायचं। जिरं घातल्यामुळे जिऱ्याने चव छान येते। आणि याच्यामध्ये घालूया गरम मसाले, लसूण, आलं आपण चेचून घेतलेलं। याच्यामध्ये टाकूया 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या। याच्यामध्ये घालूया लगेच आपण मटार। तेलामध्ये आपण 2 मिनिट मटार चांगले परतून घ्यायचे आहेत। आपण मटार टाकलं की ह्याच्यामध्ये ते चवीनुसार मीठ टाकणार आहोत, जेणेकरून मटारची चव छान लागणार आहे मीठ टाकल्यामुळे। तेव्हा आपले मटार चांगले परतले आहेत। आपण ह्याच्यामध्ये टाकूया 2 पाण्याने स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून घेऊया। याला तेलामध्ये 2 मिनिट चांगला आपण परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये तांदूळ चांगले 2 मिनिट परतले आहेत। आता आपण गॅस मोठा करायचा आणि मी इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं। आपल्या 1 वाटी तांदूळ आहेत तर मी 2 वाट्या पाणी ओतणार आहे। आणि मोठा गॅस करून याला उकळी येईपर्यंत आपला मोठा गॅस ठेवायचा आहे। आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मी मसाल्यामध्ये मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं, आणखीन थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। याला चांगलं मिक्स करून आपण मीडियम गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिट झाले आहेत। बघा आपल्या भातातलं सर्व पाणी आटलेलं आहे। गॅस आता आपण बारीक करायचा आहे। गॅस बारीक करून आणखीन 5 मिनिट आपण याला थोडंसं पाणी आहे ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे वाफेवर। ताट झाकून ठेवूया आपण। 5 मिनिट आपण वाफेवर याला शिजवून घेऊया। आता आपला गॅस कमीच करूया, जेणेकरून भात खाली चिटकणार नाही। बघा आणखीन 5 मिनिट झाले आहेत। आपल्या भातातलं पूर्णपणे पाणी आटलं आहे। बघा भात छान सुटसुटीत झाला आहे। भात छान शिजला आहे, मोकळा सुटसुटीत झाला आहे। आता आपण याच्यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपला गॅस बंद करून देऊया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।